मुंबई उच्च न्यायालय शिपाई लिपिक स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची अंतिम उत्तर तालिका कधी येणार आहेत आणि यामध्ये किती मार्क्स तुमचे वाढणार आहेत, कुणाकुणाचे मार्क्स वाढतील, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जी ॲन्सर की असेल, आता ती फायनल ॲन्सर की मध्येच तुम्हाला फायनल तुमचा रिझल्ट कळून जाईल की या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. आणि एकदा फायनल ॲन्सर की आली, फायनल ॲन्सर की आल्याच्या नंतर लागलीच तुमचा रिझल्ट देखील लागतो आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर पुढची प्रोसेस ही हळूवारपणे सुरू होईल. आता या ठिकाणी जी फायनल ॲन्सर की आहे त्यामध्ये काय बदल होऊ शकतात. जर तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 2 ते 3 मार्क्स यामध्ये वाढू शकतात. तिन्ही पदाचं आपण या ठिकाणी सांगत आहोत. शिपाई असेल, लिपिक असेल आणि स्टाफ कार ड्रायव्हर असेल. यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांचे मार्क्स वाढतील आणि अजूनसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले नाहीत त्यांचे पण मार्क्स या ठिकाणी वाढणार आहेत. आता त्यांचे मार्क्स वाढतील म्हणजे कोणते मार्क्स वाढतील, अशा विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील की ज्यांनी ऑलरेडी बॉम्बे हायकोर्ट्सनं समजा एखादा प्रश्न या ठिकाणी त्यांच्याकडून काय केलेला असेल, रिजेक्ट केलेला असेल, डिलीट केलेला असेल, त्यांच्याकडून चुकलेला असेल, तर अशा वेळेस त्या प्रश्नाचे सर्वांना एकंदरीत त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आणि ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले त्यांना त्यांच्या प्रश्नाचे देखील त्यांना सर्वांना त्या ठिकाणी मार्क्स मिळणार. त्यांचे मार्क्स त्यामध्ये काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. आता राहिला प्रश्न नेमकी ह्या तिन्ही पदांची ॲन्सर की कधी येऊ शकते. आपण पाहिलं शिपाई या पदाची ॲन्सर की सर्वात शेवटी आली, लिपिक आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची फर्स्ट ॲन्सर की सर्वात अगोदर आली. मग आत्ता सर्वांच्या ऑब्जेक्शनच्या डेट या ठिकाणी संपलेल्या आहेत. फक्त आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण त्याची प्रतीक्षा करत आहोत की फायनल ॲन्सर की केव्हा येणार आहेत. तर ही अपडेट देण्या अगोदर महत्त्वाची काही माहिती आहे जी की मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्याद्वारे सांगत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी लिपिक या पदाची तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी जेवढे काही प्रश्न असतील, आता यामध्ये बरेच नवीन विद्यार्थी असतील जे की फर्स्ट टाईम या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि असे काही विद्यार्थी असतील ज्यांचे 2 ते 3री वेळ असेल, त्यांचं देखील टायपिंगमध्ये ते विद्यार्थी फेल झालेले आहेत आणि त्यांचा नंबर लागलेला नाही. ते पुन्हा पुन्हा त्यांच्या काय चुका होतात, काय नाही, यासाठी खास आपण ऑनलाईन वेबिनार ठेवलेला आहे. जेणेकरून वेबिनार्समध्ये तुमचं जर समजा 1-2 मार्कांनी या ठिकाणी रिझल्ट कटत असेल तर यावेळेस तुमचं रिझल्ट कटणार नाही, कारण या वेबिनारमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण टायपिंगबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. टायपिंग एक प्रकारची थेरी असते, ठीक आहे, तर त्यानुसारच टायपिंग करावं लागते. हॉलमधला कशा पद्धतीने जे मॉब असतो तो कंट्रोल करायचं, ब्लड प्रेशर कशा पद्धतीने कंप्लीट करायचं, आता राहिलेल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची आणि कोणते पॅसेज यूज करायचे योग्य फॉर्मॅटमध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या वेबिनारमध्ये देणार आहोत. लाईव्ह तुमच्या प्रश्नाचे उत्तर, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जा आणि लागलीच वेबिनार जॉईन करा. आणि आत्ताच बॉम्बे हायकोर्टचं स्पेशल पॅसेज तयार केलेले आहेत खास तुमच्यासाठी, ते पॅसेज देखील डाउनलोड करा आणि त्याची तयारी करा. आता राहिला प्रश्न, जी ॲन्सर शीट आहे, ॲन्सर की आहे सेकंड म्हणजे फायनल ॲन्सर की आपली कधी येईल. तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार उद्या किंवा परवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपली फायनल ॲन्सर की बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर या ठिकाणी येऊ शकते. तर फायनल ॲन्सर की जसं येईल तसं त्या ठिकाणी तुमचे ॲन्सर चेक करा आणि तेच तुमचे स्कोर जे असेल किंवा मार्क्स असतील ते फायनल असतील. त्याच्यानंतर मार्क्स आपले वाढणार नाही, डायरेक्टली फायनली रिझल्ट येईल आणि त्या रिझल्टमध्ये डायरेक्ट कट ऑफ येईल की हे विद्यार्थी एवढ्या कट ऑफवरचे टायपिंगसाठी पात्र झालेले आहेत आणि शिपाई पदासाठी स्किल टेस्टसाठी पुढच्या पात्र झालेले आहेत. अशा पद्धतीने डायरेक्ट कट ऑफ त्या ठिकाणी लागेल. त्याच्यामुळं थोडंसं वाट पहा. शिपाई या पदाची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची तयारी करणारे असतील आणि बाकीचे जे आहेत जे लिपिक या पदाची तयारी करणारे त्यांनी आत्ताच फर्स्ट ॲन्सर कीनुसार जर 55+ स्कोर येत असेल तर टायपिंगला सुरुवात करा आणि महाभव्य आपल्या वेबिनारला जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की तुम्ही शेअर करा.